श्री गणेशाय नमः। सौराष्ट्रे सोमनाथञ्च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालम् ओंकारं ममलेश्वरं परल्यां वैद्यनाथञ्च डाकिन्यां भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं ग्रीष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठे नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति इति श्री 12 ज्योतिर्लिंगस्मरणं संपूर्णम्। नमस्ते साहित्य उत्सव। मी हर्षदा। अध्यात्माची गंगोत्री, संस्कृतीचा हिमालय आणि ज्ञानाचा महासागर लाभलेला आपला भारत देश। इथे देवांनी अवतार घेतला, ऋषींनी कार्य केलं, अनेक धर्मातील संप्रदाय आकारास येत गेले आणि हा समाज अधिक प्रगल्भ होत गेला। अशाच प्रगल्भ समाजातील आध्यात्मिक अधिष्ठान टिकवून ठेवणारी अनेक तीर्थक्षेत्रे आपल्याला भारतभर पाहायला मिळतात। यांपैकीच शंभू महादेवाची 12 ज्योतिर्लिंगे। याच 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन आणि पूजन आपण करणार आहोत दत्तात्रय गाडे यांच्यासोबत। तर जाणून घेऊया शिवतीर्थे। नमस्कार, मी दत्तात्रय गाडे बोलतो। शिवतीर्थे या ज्योतिर्लिंगांची माहिती करून देणाऱ्या आपल्या मालिकेत आज आपण त्र्यंबकम गौतमी तटे अर्थात श्री त्र्यंबकेश्वर, त्र्यंबक म्हणजे 3 डोळे असलेला भगवंत, या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं भावदर्शन आपण येथे करणार आहोत। हे अत्यंत महान असं ज्योतिर्लिंग आहे। प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं वेगळं वैशिष्ट्य पण असतं। तसंच वैशिष्ट्यपूर्ण असं हे ज्योतिर्लिंग आहे। या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करताना हे ज्योतिर्लिंग येथे कसं आलं हे माहीत असणं आवश्यक आहे आणि मग त्या मागची पार्श्वभूमी लक्षात घेता येथे एका महान कर्मयोगी ज्ञानी भक्ताची आठवण येते आणि त्याला स्मरणात ठेवूनच त्र्यंबकेश्वराचं दर्शन आपण केलं पाहिजे। आणि तो महान भक्त म्हणजे गौतम ऋषी होत। या परिसरात गौतम ऋषींनी फार मोठं कार्य केलेलं आहे। तो काळ असा होता की लोक हळूहळू खरं ज्ञान, तेजस्वी भक्ती आणि कर्मयोग हे विसरत चालले होते। मिथ्या ज्ञान, लाचार भक्ती आणि कर्मयोगापेक्षा कर्मकांड यावर जास्त भर झाला होता आणि त्यामुळे धर्माचं आणि पर्यायाने मिथ्या धर्माचं आचरण करणाऱ्या लोकांचं अधःपतन होत असे। हे चित्र पाहून
गौतम ऋषी दुःखी झाले. त्यांनी लोकांना खरं ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रथम त्यांनी यमराजाकडून स्वतः ज्ञान मिळवलं असा उल्लेख आहे आणि मग लोकांना खरं ज्ञान देण्यासाठी ते झटत राहिले. भक्ती कशी करावी, केवळ काहीतरी हवं, भौतिक सुखांसाठी लाचारी करणारी भक्ती नको आणि केवळ बसून राहून भक्ती होत नाही, देवाचंही काम केलं पाहिजे असे विचार ते लोकांना देत असत. त्या काळात एक फार मोठा दुष्काळ पडला. तो दुष्काळ बराच काळ चालला. हा परिसर डोंगरांचा असल्यामुळे तिथले रहिवासी लोक झाडांना जेवढी फळं उपलब्ध होत असत ती खात असत. पण गौतमांनी त्यांना सांगितलं की ही फळं किती दिवस पुरणार, तुम्ही शेती केली पाहिजे आणि धान्य पिकवलं पाहिजे. जितकं पाणी उपलब्ध होईल त्याचं नियोजन करून शेती करून धान्य पिकवला तर आपल्याला दुष्काळी काळात देखील धान्य पुरू शकतं, आपलं जीवन जगू शकतं. आणि यातूनच त्यांनी कृषी संस्कृती या परिसरात उभी केली आणि लोक त्यांचं हे कार्य पाहून त्यांचा आदर करू लागले. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जेव्हा लोक जाऊ लागले तेव्हा सर्वांचाच खरोखर फायदा होऊ लागला आणि त्यामुळे गौतम ऋषी इतरांसाठी पूज्य झाले. त्यांचे काही अनुयायी झाले. परंतु नेहमी असं होतं की एखाद्या व्यक्तीचं महत्त्व जेव्हा वाढू लागतं तेव्हा त्याबद्दल ईर्ष्या तयार होते. गौतम ऋषींनी आपलं कार्य अव्याहतपणे चालू ठेवलंच होतं. त्यांनी लोकांना चतुसूत्री दिली. दया, अहंकार रहितता, परोपकार वृत्ती आणि इंद्रिय निग्रह या चतुसूत्रीचा जर आपण जीवनात स्वीकार केला तर आपलं ऐहिक आणि पारमार्थिक जीवन सुखी होतं असं त्यांनी लोकांना सांगितलं. परंतु काही लोकांना हे पाहवलं नाही. त्यांना वाटलं की गौतमांना जे महत्त्व मिळत आहे त्यामुळे आपलं महत्त्व कमी होत आहे. ते त्यांचं मत्सर करू लागले आणि त्यांचं महत्त्व कसं कमी होईल यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करू लागले. पुराणात असं म्हटलेलं आहे की त्यांनी गणपतीची उपासना केली आणि गणपतीला प्रसन्न करून घेतलं. परंतु पुराणातल्या कथा या सांकेतिक असतात. गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि म्हणून या कारस्थानी लोकांनी अत्यंत बुद्धिपुरस्कर कारस्थान रचलं. पौराणिक कथेत म्हटलेलं आहे की गणपतीला हे लोक आग्रह करू लागले की आपण गौतमाचा बंदोबस्त करावा. पण गणपतींनी सांगितलं की इतकं महान कार्य करणाऱ्या माणसाला, या ज्ञानी भक्ताला तुम्ही त्रास देऊ नका. परंतु तपश्चर्या कोणीही केली तरी पर्यायाने देवाला त्याचं ऐकावं लागतं. राक्षसांनी सुद्धा तपश्चर्या करून
सिद्धी मिळवलेल्या आहेत. या लोकांच्या आग्रहामुळे गणपतीने त्यांना सांगितलं की गौतमांना हरकत नाही, थोडी अडचण आणता येईल. कथेत पुढे उल्लेख आहे की एक मरायला टेकलेली गाय या ब्राह्मणांनी गौतमांच्या शेतात सोडली. तिला हाकलण्यासाठी गौतमांनी जेव्हा काठी फेकली तेव्हा तिच्या धक्क्यानेच ती गाय मेली. काही ठिकाणी असाही उल्लेख येतो की ह्या कारस्थानी लोकांनीच एक मेलेली गाय त्यांच्या शेतात आणून ठेवली आणि कांगावा केला की गौतमाने गोहत्या केलेली आहे. आणि मग सर्वांनाच त्यांनी ही गोष्ट सांगितली. त्यामुळं त्यांच्याबद्दल लोकमत वाईट व्हायला लागले. लोक आदरही करतात आणि साध्या साध्या गोष्टींवरून देखील त्याच माणसाचा तिरस्कार करू लागतात. हे लोकमानस आहे. परंतु गौतमांनी याबद्दल वाईट वाटून घेतलं नाही. आपल्या देवाचं कार्य आणि लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम आपलं चालू ठेवलं. परंतु लोक ऐकेनात आणि मग त्यांनी गौतमांना आणि त्यांची पत्नी अहल्या हिला तेथून जायला सांगितलं. ते दुसरीकडे जाऊन राहिले. त्यांना दुःख झालं, कारण त्यांनी गोहत्या प्रत्यक्षात केलेली नव्हती, परंतु त्यांच्यावर आळ आणण्यात आला होता. त्यांना देवाचं कार्य करायचं होतं, त्यात अडथळा येत होता, याचं त्यांना अधिक दुःख होत होतं. नंतर यातून काहीतरी मार्ग काढावा म्हणून ते काही तथाकथित अभ्यासू ब्राह्मणांकडे गेले आणि मी जर गोहत्या केलेलीच असेल तर मला प्रायश्चित्त द्या, अशी त्यांनी विनंती केली. एवढ्या महान ऋषीला एका दांभिक अशा वर्तन करणाऱ्या माणसाकडे जावं लागलं. आणि मग त्यांनी गौतमांना अडचणीत आणण्यासाठी प्रायश्चित्त सांगितलं की तुम्ही 3 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घातली पाहिजे आणि 3 वेळा जाऊन गंगेचं स्नान केलं पाहिजे. तसंच या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. ते अतिशय दुःखी झाले. गौतमांनी मनापासून ईश्वराची करुणा भाकली आणि देवाला त्यांनी सांगितलं की हे देवा, मला तुझं कार्य करायचं आहे. ते जर होत नसेल तर मला मृत्यू तरी दे. मी येथे राहू इच्छित नाही, या जगातच राहू इच्छित नाही. आणि मग भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी त्र्यंबकेश्वर या रूपाने गौतमांना दर्शन दिलं आणि त्यांना आश्वस्त केलं की गौतमा, तू काहीही पाप केलं नाही, परंतु दुष्ट लोकांनी तुझ्यावर आळ घेतलेला आहे. त्यामुळे तू मनात वाईट वाटून घेऊ नको. तुझं कार्य अतिशय योग्य मार्गाने चालू आहे. पुराणामध्ये जो भगवान शंकर आणि गौतम यांचा जो संवाद आहे त्यातून खूप शिकण्यासारखा आहे. तो सर्वांना मार्गदर्शक असा संवाद आहे. गौतमांनी देवाला विचारलं, भगवान, आपण
त्र्यंबक स्वरूपात अर्थात 3 डोळ्यांच्या स्वरूपात येथे आला आहात. हे 3 डोळे आपले कशाचे आहेत? हे विरूप कशासाठी धारण केलं आहे? कारण भगवंताला विरूपाक्ष सुद्धा म्हणतात. भगवान शंकर म्हणाले, माझा पहिला डोळा प्रेमाचा आहे, दुसरा ज्ञानाचा आहे आणि तिसरा डोळा न्यायाचा आहे. मी न्यायनिष्ठुर आहे. कारण निष्कारण कोणावर अन्याय झाला तर परखडपणे त्याला न्याय मिळण्यासाठी मी उभा राहतो. पण तुला सांगतो गौतमा, माझ्या भक्ताकडे सुद्धा 3 डोळे असले पाहिजे. ते डोळे म्हणजे दया, करुणा आणि कर्तव्य दक्षता. कुठलाही भक्त असो त्यांनी ह्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत. आणि तू हीच गोष्ट लोकांना समजाव. पण तू जर म्हणतच असशील तर मी तुझा उद्धार करणारच आहे, परंतु या लोकांनाही शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी दुष्टतेने तुला छळलेलं आहे. परंतु गौतमांनी सांगितलं, हे भगवन, त्या लोकांच्या अशा वर्तनामुळेच मला आपलं दर्शन झालं. त्या लोकांचे माझ्यावर उपकारच आहे. खरा भक्त हा कधीही द्वेषभाव मनात ठेवत नाही. गीतेत भक्ताचं लक्षण सांगताना पहिला गुण हाच सांगितलेला आहे, अद्वेष्टा सर्वभूतानां. त्याला द्वेष हा माहीतच नसतो. म्हणून आपण आमचा सर्वांचाच उद्धार करावा अशी विनंती गौतमांनी प्रभुचरणी केली. आणि मग प्रभूंनी गंगेला आज्ञा केली की तू येथे पुनरावतरित हो. तुला दक्षिण गंगा म्हणून ओळखतील. परंतु गंगेने देखील आग्रह केला की आपण इथे राहत असलात तर मी इथे राहीन. आणि मग गंगेच्या आग्रहाचं निमित्त करून आपल्या लाडक्या भक्तांसाठी ज्योतिर्लिंग रूपाने भगवान इथे राहिलेले आहेत. भक्त कसा असला पाहिजे याचं उदाहरण म्हणजे गौतम ऋषी. आपला द्वेष करणाऱ्यांवरही त्यांनी प्रेम केलं. एवढंच नव्हे तर त्यांच्या उद्धारासाठी, सर्वांच्या उद्धारासाठी त्यांनी भगवंताला सांगून इथे गंगेला आणलं. तीच ही गोदावरी. गो म्हणजे गाय. गायीच्या हत्येचं निमित्त करून जी नदी आली, जी गंगा आली, ती गोदावरी. गौतम ऋषी हे अद्वेष्टा होते. एक सुभाषित आहे, अंजलिस्तानी पुष्पाणी वासयंती करद्वयम अहो सुमनसां प्रीती वामदक्षिणयोः समा. ओंजळीत ठेवलेली फुलं डाव्या आणि उजव्या दोनही हातांना सारखंच सुवासित करतात. तसंच सुमन असलेले म्हणजे चांगलं मन असलेले सज्जन लोक, संत हे दुष्ट आणि सज्जन असा फरक करत नाहीत. सर्वांना सारखंच वागवतात आणि सर्वांना आपल्या वर्तणुकीतून सांगतात की हे जग ईश्वराचं आहे. इथे कोणीही हलका भारी नाही. प्रत्येकाच्या हृदयात देव वसत आहे.
गीता सांगते, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. ती शिकवण संत देतात. आणि जर प्रत्येकात देव आहे तर तो श्रेष्ठ कनिष्ठ कसला, सज्जन दुर्जन कसला. आणि अशा भक्तांसाठी देव येतो, येथे ज्योतिर्लिंग स्वरूपाने राहतो. ज्योती म्हणजे ज्ञान. भगवान शंकर हे ज्ञानाची देवता आहेत. तसंच ज्ञानी हा दयाळू असला पाहिजे. त्याचंही शिक्षण हे ज्योतिर्लिंग देत आहे. आणि न्यायप्रिय जसा देव आहे तसा भक्तही असला पाहिजे. त्याच्यामध्ये दया, करुणा आणि कर्तव्य दक्षता असली पाहिजे. हा संदेश हे महान ज्योतिर्लिंग देत आहे. आणि म्हणून एका महान कर्मयोगी भक्तासाठी देव येथे आले. त्यांनी येथे कायमचा वास केला. आणि सर्वांसाठी भगवंताने येथे राहण्याचं मान्य केलं. अशा गौतम ऋषींची ही महान अशी कर्मभूमी आहे. त्यांच्या तपश्चर्येमुळे भगवंत येथे येऊन राहिले. त्यामुळे त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग येथे अवतरित झाले आहे. येथे सिंहराशीत बृहस्पती असताना कुंभमेळा भरतो आणि सर्व देवता येथे येऊन राहतात. तेही एक वैशिष्ट्यपूर्ण असं या ज्योतिर्लिंगाबद्दल महत्त्व सांगता येईल. असे हे ज्योतिर्लिंग आपण दर्शन करू त्यावेळेस या सर्व गोष्टी भावपूर्णतेने लक्षात ठेवून या त्र्यंबक राजाचं आपण भावदर्शन केलं पाहिजे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.